ओबीसी राजकारण रिझर्वेशनच्या संबंधात काय फक्त त्या खात्याच्या मंत्र्यांनी बैठका घेतल्या असं नाही, अनेक जणांनी बैठक घेतल्या आणि मार्ग काढ. शेवटी राजकारणात आपण समाजकारणात येतो कशाला? संवाद साधून प्रश्न सोडवण्यासाठी. संवाद साधणं चुकीचं आहे का? पण ज्या पद्धतीने भाजपचे आमदार पत्र लिहिलंय त्यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना म्हटलं आहे की चौकशीच करावी याबाबत. आमचं म्हणणं आहे की हो, चौकशी करा. चौकशीला कोणी विरोध केला आहे? आम्ही थोडी म्हणतो करू नका, पण पराचा कावळा निर्माण करू नका. मी प्रत्यक्ष साक्षीदार आहे 90 सालानंतर आजपर्यंत काय झालंयच. आपण हत्तीच्या मर्मस्थळावरती घाव घातल्यानंतर हत्ती कोसळतो असं एक सर्व समाजाचं मत आहे, सर्वश्रुत. महाराष्ट्राचं मर्मस्थळ शरद पवार. त्याच्यामुळे हे असा पराचा कावळा करायचा आणि त्याच्यातनं भलतीच दिशा दाखवायची, हे काम कायम केलं जातं. हे मी डॉक्युमेंटरी एव्हिडन्स देतो ना तुम्हाला. अच्छा, ह्याच्यात ईडी काय म्हणालंय? इन्क्वायरी करणारी इन्क्वायरी करणारी एजन्सी काय म्हणाली की द युनियन मिनिस्टर ऑफ ॲग्रिकल्चर डिक्लेअर्ड दॅट एनी मॉडिफिकेशन टू द GR इज अ मॅटर टू बी डिसाइडेड बाय द गव्हर्नमेंट अँड नॉट बाय द सेक्रेटरी. ही कंक्लुडेड द मीटिंग बाय आस्किंग देम टू सबमिट कॉपीज ऑफ द कोर्ट जजमेंट टू द सेक्रेटरी. हे एवढंच जे काय आहेत. आता त्याच्यात तुम्ही थेट तेच त्याचे प्रमुख आहेत, हे आहे ते. मला वाटतं हे सगळा एक कथित डाव कट रचून पवारसाहेबांना बदनाम करण्याचा कार्यक्रम आखलेला असतो. हे 2 कागद आपल्यालाही मिळतील. ह्याच्यात कुठेही वास्तव काय आहे तर काहीही नाही. हे कारण नसताना राजकीय दृष्ट्या कोणातरी बदनाम करायचं हे काम गेले 33 वर्ष मी महाराष्ट्रात बघतो. चौकशी करा, त्यांच्या अध्यक्षतेखाली मुख्यमंत्र्यांच्या आणि चौकशीमध्ये जे आरोप केले ते सिद्ध झालेले आहे. सगळे तक्रार करतात त्यांच्याबद्दल काय धोरण हे जाहीर. शरद पवार आणि संजय राऊत एक महाविकास आघाडी बनवण्याचा अग्रेसर होते आणि त्यांनी भाजपला आव्हान दिलं. आता संजय राऊतांना तुरुंगात टाकलेलं आहे, तरी शरद पवार अजूनही विरोधी पक्षांची बोट मानतायत. म्हणून अशा पद्धतीने तुम्हाला यात अडकवण्याचा प्रयत्न वाटतोय? असं आम्ही बेछूट आरोप करत नाही. जी भूमिका आहे पक्षाची, जी भूमिका आहे पवार साहेबांची, ती देशाला महाराष्ट्राला माहिती. त्यामुळे त्यांची काय भूमिका आहे त्याच्याशी आम्हाला काही नाही. आमचं म्हणणं एवढंच की आरोप केला आहे, अध्यक्षही काहीतरी म्हणालेत भाजपचं. आमचं म्हणणं ताबडतोब चौकशी करा, अहवाल घ्या आणि समजा नाही नक्की हे आरोप बेछूट आणि बेजबाबदार असतील ते संबंधितांवर काय कारवाई करणार हे जाहीर करा. चौकशी करायची अशी मागणी त्यांनी केलेली आहे, तर पवार साहेब चौकशीला सामोरं जायला तयार आहेत का? एनरॉनच्या वेळेस मी मागणी केली होती, मी की चौकशी करा आणि चला समोरासमोर होऊन जाऊन द्या. कधीच चौकशी झाली. पवार साहेब या आधी उद्धव ठाकरेंना टार्गेट करून शिवसेनेला फोडण्याचा प्रयत्न केला. आता शरद पवारांना टार्गेट केलं जात आहे. अशा माध्यमातून शरद पवारची काय भूमिका असणार आहे? कारण एकत्रित राहण्याचा आपला प्रयत्न आहे, परंतु वारंवार आपल्यावर आरोप करत असतो. मला वाटतं की ह्या पॉलिटिक्समध्ये न जाता आत्ता तुम्ही जो संबंधित प्रश्न विचारला त्याच्यावरती आम्ही आमचं स्पष्ट मत मानलेलं आहे. ह्याचा इतरांशी कुठलाही संबंध जोडू नका. हे जी स्वच्छ कागदपत्र आमच्या हातात आहेत त्याच्यावरती आम्ही बोलतो आहोत. बाकी पवारसाहेबांची भूमिका ही राष्ट्रीय भूमिका आहे. ती काही छोटी मोठी कुठल्या गल्लीतली किंवा तालुक्यातली जिल्ह्यातली भूमिका नाही. त्यांची राष्ट्रीय भूमिका आहे. त्यांची राष्ट्रीय भूमिका स्पष्ट आहे. असं आहे की याच्यामध्ये नाव घेतलं. आता जितेंद्र आव्हाडांनी सांगितलं की त्यावेळेला बैठक जी झाली त्याचे जे मिनिट्स आहेत साईन बाय सेक्रेटरी त्याची फरक तुम्हाला ते देतात. आणि इट इज साइंड बाय द एक्स. तर ते त्या सेक्रेटरीने जी सही केलेली त्या मीटिंगचा इतिवृत्तांत आहे तो तुमच्या हातात म्हणजे
आत्ता. आणि त्यानंतर जी कोर्टामध्ये काही दाखल केलेलं आहे की त्याच्यात माझं नाव आहे असं तुमच्यापैकी कोणतरी म्हणलं तर त्या आरोपपत्रामध्ये नक्की काय आहे ते त्यांच्या 5-7 वर आणि 8 वर असेल त्याची कॉपी तुम्हाला आत्ता देण्यात येईल. म्हणजे जी चौकशी करणारी जी एजन्सी आहे ती कोर्टात काय म्हणते आणि राज्य सरकारचं त्यावेळेचं जे डिस्कशन झालं याचं जे टिप्पणी आहे ते काय म्हणतं, या दोन्ही गोष्टी तुम्हाला अत्यंत स्वच्छ ही भूमिका सांगतील ज्याचा उल्लेख जितेंद्र आव्हाड यांनी या ठिकाणी केला. आता दुसरी गोष्ट अशी आहे, कुणी चौकशी करायची मागणी केली की माझी असेल किंवा कुणाची असेल, चौकशीला नाही म्हणण्याची भूमिका आमची नाही. चौकशी करा, अगदी 4 दिवसात, 8 दिवसात, 10 दिवसात जेवढ्या लवकर करता येईल तेवढी करा. आणि चौकशी झाल्याच्या नंतर आता जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं की हा आरोप वास्तव आणि सत्याला धरून नसेल तर त्यासंबंधी काय भूमिका घेणार आरोपकर्त्यांच्या बाबतीत हेही राज्य सरकारने जाहीर करावं. साहेब यालाच पुढे प्रश्न आहे. खरं तर नुसते राजकीय आरोप प्रत्यारोपांचा विषय नाही. ज्यावेळी अधिकृत पत्र दिलं जातं त्याची कदाचित दखलही घेतलीच आहे. त्यानंतर मग राष्ट्रवादीकडून या सगळ्या बद्दलचं स्टँड काय? सांगितलं जातं. आम्ही